नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. विद्यार्थी मित्रो, आता पेसाचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे तो लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सावध राहा. कशाप्रकारे आजकाल ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, कशाप्रकारे विद्यार्थ्याकडून पैसे लुपाडण्याचं काम केलं जात आहे, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची न्यूज असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय, शिक्षणातसुद्धा एक प्रकारे बाजार मांडला आहे, त्या संदर्भात ही न्यूज आहेत. तर एकापेक्षा जास्त पदावर निवड सीट होत आहेत. ब्लॉक मेरिटमध्ये आलेले उमेदवार विकत आहेत पदे, प्रतीक्षा अधिकारी लक्ष नोकरी सोडण्याचे आमिष. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण सविस्तर पार्टमध्ये वाचूया. राज्यात विविध विभागातर्फे सरळ सेवा परीक्षा घेतली जात आहे. यात अनेक उमेदवार उत्तीर्ण होत आहे, मात्र काही उमेदवार एकापेक्षा जास्त परीक्षा देत उत्तीर्ण होत आहे. त्यामुळे निवड झालेले उमेदवार एकापेक्षा जास्त सीट ब्लॉक करीत आहे. उच्च पदावर निवड झाली असताना कमी पगाराचे पेपर कागदपत्राची पडताळणी करून घेत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार शोधून त्यांच्याकडे आपण ही नोकरी सोडतो त्याकरिता आपल्याला पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे मेरिटमध्ये आलेले उमेदवार नोकरीचे पदे विकत असल्याची राज्यभर उलटसुलट चर्चा आता होऊ लागली आहेत. राज्यात बेरोजगारी वाढली असताना उमेदवारांची मागणी आणि दबावपोटी राज्य सरकारने आता निवडणुका लक्षात घेऊन भरती सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सरकारी नोकरीची अपेक्षा बाळगणारे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. तरीही विविध आयोगाची तयारी करणारे उमेदवारसुद्धा सरळ सेवा परीक्षेत आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या 8 महिन्यापासून सरळ सेवा परीक्षेचा धडाका लागला आहे. त्यामुळे परीक्षा होऊन 2 ते 3 महिन्यात निकाल आणि त्यानंतर 2 महिन्यात नियुक्ती होत आहे. हजारो विद्यार्थ्यांना या सरळ सेवा परीक्षेने मोठी संधी दिली आहे. याचा फायदा अभ्यासू विद्यार्थ्यांना होत आहे, पण या परीक्षेचा गैरफायदा काही उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहे. एकापेक्षा जास्त नोकरी मिळत असल्याने अनेक जागी काही उमेदवारांची निवड झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी कागदपत्राची पडताळणी करून घेत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार शोधले जात आहे. कोणत्याही शासकीय नोकरी एकच करायची असल्याने आपण एक नोकरी सोडतो दुसरी सोडण्याकरिता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बोलणी करून पैशाचा व्यवहार होतो. त्यामुळे सरळ सेवा परीक्षा उमेदवारांना नोकरीसह पैसा कमवण्याचा अप्रत्यक्ष मार्ग उपलब्ध करून दिला तर काही प्रामाणिक विद्यार्थी आपली दुसऱ्या जागी निवड झाली आहेत. त्यामुळे परीक्षा यादीतील उमेदवारांना विचार करावा अशी सूचना त्या विभागाला करीत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, मोठ्या पदावर निवड झालेले उमेदवार रिंगणात. गेल्या काही महिन्यात अनेक परीक्षेचे निकाल लागलेत. अनेक उमेदवारांची एकापेक्षा अनेक पदावर निवड झाली आहेत. तर काही उमेदवारांना आधीच विविध आयोग किंवा इतर विभागातून पोस्ट मिळाली असताना लहान पदाकरिता सुद्धा कागदपत्र पडताळणीला जात आहे. अशा वेळी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांशी संपर्क साधून आपली हित साधत आहे. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणसारखे प्रकार वाढत असल्याची उलटसरच्या चर्चा राज्यात सुरू आहे. जास्त पगार आणि नोकरीचा ताण कमी. सरळ सेवा परीक्षेत काही उमेदवार 1, 2, 3 पेक्षा जास्त परीक्षा उत्तीर्ण होऊन मेरिट घेत आहे. लहान पदावर निवड झाल्याबरोबर मोठे पदही निवड झाले काही उमेदवारांची झाली आहेत. त्यामुळे जास्त पगाराची नोकरी आणि जिथे कामाचा ताण कमी अशा सेवांना सर्वात जास्त पसंती उमेदवाराकडून दिली जात आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, उमेदवार एक प्रकारे ज्या उमेदवाराचं वरच्या पदावर काम झालं आणि खालच्या पदावरही काम झालं तर तो वरच्या पदावरची नोकरी करतोय, परंतु त्यांनी खालच्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं करून त्याचं निवड यादी झाली आहेत. आणि तो काय करतोय की जे वेटिंगला 1-2 नंबरला जे उमेदवार आहे त्यांच्याशी संपर्क साधतोय, त्यांना म्हणतोय की एवढे पैसे द्या, मी माझं नाव निवड यादीतून कमी करतो, तुमचं काम होईल 100%. तर अशा प्रकारे याचासुद्धा बाजार मांडला आहेत आणि खूप मोठी भयानक परिस्थिती आत निर्माण झाली आहेत. लोक कशामध्ये पैसे कमवतील याचा भरोसाच राहिलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या अशा प्रकारे महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट न्यूज होती. लवकरच तलाठी भरतीच्या सुद्धा निवड याद्या लागणार आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा जे उमेदवार सिलेक्शन होतील ते सुद्धा ब्लॅक करू शकताय. त्याच्यानंतर जिल्हा परिषद भरती झाली, त्यानंतर आताच नुकतीच शिक्षक भरती झाली, ज्यामध्ये असे शिक्षक आहेत की ज्यांचं पोलीस भरतीमध्ये सुद्धा काम झालेलं आहेत. त्यानंतर
ज्या आता निवड याद्या लागल्या आरोग्य भरतीचे, त्याच्यामुळे सुद्धा काम झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कामं झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र अशा प्रकारे लोक आता गैरफायदा घेत आहे. तर आपण विद्यार्थी मित्र अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. धन्यवाद. खूप खूप आभारी आहेत.